नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण मटण करणार आहोत। तर आज मंडळी आपण आगरी पद्धतीने काळं मटण करणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे। तर मटण करण्यापूर्वी मटण आपण मॅरिनेशन करून घेऊया। तर त्यासाठी इथे आपण अर्धा चमचा हळद घालूया, 1 चमचा मीठ घालूया, 1 चमचा दही, 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट। इथे मी 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच इतका आलं आणि 1 मिरची। हे सर्व मटणाला चोळून लावायचं आहे। सर्व घटक मटणाला चोळून लावून झाल्यानंतर हे 2 तासासाठी मॅरिनेशनला ठेवूया। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 4-5 तास ठेवलात तरी सुद्धा चालेल। मटण आपण मॅरिनेशनला ठेवलेला आहे। आता आपण मटण करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेऊया। त्यासाठी इथे 3 तमालपत्र, 1 छोटा चमचा होईल इतकी खसखस घेतलेली आहे, 1 छोटा चमचा शहाजिरा घेतलेला आहे, 1 छोटा चमचा जिरा घेतलेला आहे, 2 चमचे इथे मी धणे घेतलेले आहेत, छोटे चमचे घेतलेले आहेत, 4-5 मिरी दाणे, 2 लवंगा, 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, 1 चमचा तीळ, 5-6 इथे मी त्रिफला घेतलेले आहेत। आणि आम्ही आगरी मटणामध्ये त्रिफला यूज करतो। आणि हे मी दगडफूल घेतलेला आहे। मटणाची जी उष्णता असते ती ही दगडफुलाने मेंटेन होते, म्हणून या मटणामध्ये आपण दगडफूल घालणार आहोत। 1 छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे आणि 2 चक्री फूल। हे सर्व मी भाजून घेणार आहे। तर आता आपण हे सर्व साहित्य भाजून घेऊया। गॅस ऑन केलेला आहे, गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया आणि त्यामधून सौम्य असा सुवास बाहेर पडेपर्यंतच आपल्याला भाजायचे आहेत। साधारणतः 1 ते 1.5 मिनिट मध्ये हे मसाले रोस्ट होऊन जातात। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकताय मसाल्यांमधून तडतड असा आवाज यायला लागलेला आहे आणि त्यांचा सौम्य असा सुवास देखील बाहेर पडायला लागलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता मी या मसाल्यांची मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली पावडर करून घेते। मसाला झाल्यानंतर मी 1 वाटी खोबरं आणि 1 छोटा कांदा भाजायला ठेवलेला आहे। कांदा पूर्ण काळा होईपर्यंत म्हणजे वरचे 2 पदर करपेसपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे तो आतून व्यवस्थित भाजला जाईल। आणि खोबऱ्याची वाटी देखील थोडीशी काळी करायची आहे, कारण आपण आज काळं मटण बनवणार आहोत। या खोबऱ्याच्या वाटीनेच या मटणाला काळा कलर येतो, त्यामुळे खोबरं आपल्याला काळं भाजायचं आहे। तुम्ही बघू शकताय कांदा आणि खोबरं भाजून झालेला आहे। आता मी गॅस बंद करून घेते। गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा होईल इतकं तेल घालूया। तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालूया। तेल चांगलं तापून द्यायचं आहे। इथे मी अर्धा किलो मटणासाठी 2 मीडियम कांदे घेतलेले आहेत, ते उभे चिरून घेतलेले आहेत। आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। आपण मटण मॅरिनेशनला दही सुद्धा वापरलेला आहे आणि हा 1 टोमॅटो घातलेला आहे। कांदा गोल्डन ब्राऊन होईल इथपर्यंत परतायचा आहे, म्हणजे ज्या प्रकारे आपण बरिस्ता करतो त्या प्रकारे कांदा आपल्याला परतायचा आहे। मटणाची खरी चव ही कांदा परतण्यावर आहे आणि काळं खोबऱ्याचं वाटण आणि मटणाचा गरम मसाला तर तयार झालेलाच आहे। आता आपण कांदा परतून घेऊया। त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे। लक्षात ठेवा की आपण मटण मॅरिनेशनला सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि आता आपण कांदा परतताना देखील थोडंसं मीठ घालूया, म्हणजे कांदा लवकर परतेल। तुम्ही बघू शकताय कांद्याचा रंग
चेंज होत चाललेला आहे, तो ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया, ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। गॅस मंद आचेवर करायचा आहे, कारण आलं लसूण करपून द्यायचं नाहीये। अजून थोडासा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे। तुम्हाला वाटत असेल की आधेमध्ये लसूण तळायला लागते तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी सुद्धा चालेल, तर इथे मी थोडंसं पाणी ॲड करत आहे। पाणी ॲड केल्यामुळे तळाला जे लागलेलं आलं लसूण आहे ते निघून जातं आणि करपत नाही, आणि मसाला सुद्धा तुमचा करपत नाही। जर तुम्ही मसाला जास्त करपलात तर मटण कडवट होण्याची शक्यता असते। ही प्रोसेस खूप धीम्या आचेवर करायची आहे, तरच तुम्हाला याची मटणाची जी खरी चव आहे ती मिळेल। इथे कुठलीच घाई गडबड करायची नाही। मी बघू शकता घातलेलं सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि पुन्हा कांद्याला तेल सुटलेलं आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकताय कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर आपण मेरिनेशनसाठी अर्धा चमचा हळद घातली होती, तर आता फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया, म्हणजे 1 चमचा झाली आहे। आणि 1 मोठा चमचा आपल्याला आगरी पद्धतीचं लाल तिखट घालायचं आहे। हे घरात केलेलं आगरी पद्धतीचं लाल तिखट आहे, ते आपण 1 चमचा घालूया। मटणामध्ये मी इथे हिंग वापरणार आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण पचनासाठी खूप चांगलं असतं। इथे मी अर्धा चमचा हिंग घालत आहे। हे सर्व मसाले आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि गॅस कंपल्सरी मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण मसाले आपण करपून द्यायचे नाही। सौम्य असा सुवास येईल इथपर्यंतच ते आपल्याला परतायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपण खूप कमी तेल वापरलेलं आहे, कारण आपली फोडणी सुकी सुकी दिसत आहे, परंतु आपण जे मटण घेतलेलं आहे त्यामध्ये चरबीचं प्रमाण आहे आणि ते चरबीचं प्रमाण ह्या मटणामध्ये व्यवस्थित तेल करून घेईल। तर मसाला परतून झालेला आहे। आता आपण मॅरिनेट केलेलं मटण आहे ते या मसाल्यामध्ये घालून घेऊया। लगेच त्यावर झाकण द्यायचं आहे। जी वाफ बसली आहे तो सुवास आहे तो मटणामध्ये जिरला पाहिजे, म्हणून त्यावर लगेच झाकण द्यायचं। तर मिनिटभर झालेलं आहे, झाकण काढून बघूया। आता मटण आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम जी मंद होती ती आता हाय करायची आहे। हे मटण आपल्याला 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित मटणाला लागतील। दोन मिनिटं झालेली आहेत। आता हे मटण असंच झाकण देऊन 15 मिनिटं शिजवायचं आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकताय मटणाला पाणी सुटलेलं आहे। आपण मटणामध्ये तेल, मीठ आणि दही घातलं होतं, त्यामुळे हे मटणाला पाणी सुटलेलं आहे। आता आपण ताटावरचं पाणी या मटणामध्ये घालूया। हे पाणी आपण घालतोय ते ताटावरचं घालतोय। जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा पाणी घालायचं असेल तर ते सुद्धा गरमच घालावं, थंड पाणी घालू नये। थंड पाणी घातलं तर मटण इरमतं आणि लवकर शिजत नाही, ते रबरासारखं राहतं, म्हणून पाणी नेहमी मटणामध्ये गरम घालावं। आता गॅस थोडासा हाय फ्लेमवर करते, साधारणतः 5 मिनिट गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे मटण चांगलं उकळेल। आणि मटण उकळायला लागल्यानंतर गॅस मंद आचेवर करून 20 ते 25 मिनिटं आपल्याला मटण शिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता मटणाला छान अशी उकळी आलेली आहे। आता मी गॅस मंद आचेवर करत आहे आणि 20 ते 25 मिनिटं मटण शिजायला ठेवत आहे। जवळजवळ अर्धा तास झालेला आहे, झाकण काढून बघूया। मस्त
मंद गॅसवर मस्त मटण शिजत आहे. तर मटण आता शिजलेली आहे. जवळजवळ 80% मटण शिजलेली आहे. आता आपण त्यामध्ये तयार केलेलं काळ्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण घालूया. तुम्ही बघू शकताय वाटणाला किती सुंदर काळा रंग आलेला आहे ते. आता हे भांडं सुद्धा धुवून त्यामध्ये पाणी घालूया. ते पाणी सुद्धा घालूया. हे पाणी सुद्धा मी गरम पाणीच घेतलेलं आहे. तयार केलेला गरम मसाला मटणामध्ये घालूया. त्याच्यातला मी अर्ध्यापेक्षा जास्त मसाला आता घालत आहे आणि थोडासा मसाला ठेवून दिलेला आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया. मटणाचा कलर लाल होता तो आता काळा झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. चव चेक करून मीठ घालायचं आहे. तर इथे मीठ बरोबर आहे. थोडंसं मीठ मी घालते कारण आपण मॅरिनेशनला मीठ घातलं होतं आणि नंतर कांदा जेव्हा आपण परतत होतो तेव्हा सुद्धा मीठ घातलं होतं. मीठ घातल्यानंतर मटणावर झाकण देऊन मटण 15 मिनिटं मंद आचेवर शिजून घेऊया. 15 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून बघूया. मटणाचा सुगंध घरभर दरवळलेला आहे आणि खूप भारी असा कलर आलेला आहे. आता आपण त्यामध्ये राहिलेला गरम मसाला घालून घेऊया. तर मंडळी आपलं काळं मटण तयार झालेलं आहे आणि हे मटण तांदळाच्या भाकरी सोबत खूप छान लागतं. तुम्ही बघू शकताय मटणाला किती छान काळा रंग आलेला आहे. तर हे मटण तांदळाच्या भाकरी सोबत आणि गरम गरम भातासोबत खूप छान लागतं. तर मंडळी मटण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. मला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये.